हाय नमस्कार, कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? बरे आहेत का? कावीनं दरवाजा लावला, दोन्ही दरवाजा कावीनं लावला आणि तसं गाडीवरच जाणार होतो आम्ही, पण काय करावं, कावी यायला लागली ना संग. मग कावी म्हणली जाऊ मग चालत चालतच. तर आता आम्ही निघालो चालत. ती म्हणली जाऊ मधनं. सण्याचा पंप नेला बघा कुणी काय की दारातला उचलून. काय आम्ही घरात असतो या, दारातल्या वस्तू न्यायला काय त्याला चोरच चोर आहे तर मरणाचं चोर. चोरांची काय कमी नाही, चोरांची बी कमी नाही आणि भांडकुदरांची पण कमी नाही. तर आता आम्ही निघालोय कुठं ते तुम्हाला सांगते. तर आम्ही निघालोय गावात. तर आता आम्ही ह्या वाटेनं बऱ्याच दिवसानंतर जाणार आहे. ह्या वाटेनं मी कधी गेली होती तुम्हाला सांगते, आठवण करून देते. कोरोनाचं इंजेक्शन घेतलं होतं ना त्यावेळेस एकदा मला वाटतं जयंती होती गावात, त्या टायमाला एकदा असं दोनदा गेलेली. तर आता त्याच्यावर निघाली या गावात कशासाठी निघाली आता ती तुम्हाला सांगते. तर गावात मी ह्यासाठी निघाली. सान्या बघू दे की मला. कुठं गेलाय का? येईल का पण त्याला माहिती आहे का तिकडे यायचं? कुठं जायचं म्हणलं की महागच लागायचं. चांगली एकटी गेली असती गाडीवर, पाठदिशीनं आली असती. पण कुठं बी उठायचं काय करा, मी असल्यावर काय करतं तीच करायचं. त्याला चमकायला लागलं गडे. पुढं गेल्यावर जरा बनवू काय व्हिडिओ. चल पुढं गेल्यावर बनवते. मधनं तर वाट कुठनं काढली आहे. इकडूनच आहे का काय वाट? झाडा झुडपात न्यायची मला. तुमचं सारखंच जाणं येणं असतं का? ते हा का ह्या जोंधळाच्या कडनं निघालोय आम्ही. हां, गावात निघालोय. आमंत्रण आलंय नवरदेवाच्या पप्पाचं, म्हणजे पाहुण्यांचं. सकाळी आलं होतं घरी. कसं जायचं आता? चला हो का, असं सरळ जायचं. काहीतरी लावलंय होतं, काहीतरी हे मका बिका असेल. तर सकाळी पाहुणे आली होती, म्हणजे नवरदेवाचं वडील आलं होतं. त्या परवाच्या दिवशी, त्या दिवशी नवरदेवानं व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली होती. मी माझा प्रॉब्लेम सांगितला. नंतर सकाळी पण आलं होतं तांदूळ घेऊन. मी म्हणलं पत्रिका नाही. मला म्हणलं काय नाही, तांदूळ दिलं तरी चालतं. म्हणलं पत्रिका वाटायला पुरल्या नाही त्या. मग म्हणलं बरं. अरे देवा, काव्य सगळं भिजवलेलंच आहे ना, कसं जायचं आहे ग? हा बघ सगळं भिजवलेलं आहे. इकडून कसं जायचं सांगा आता? तर आता कडनं वाट तर काढावंच लागणार आहे. तिकडनं ज्वारीतनं गेलं असतं तर तिकडून वाट तर होते. मग मला म्हणत होतं कशाला खवळतात, ये वरनं यायचं ह्याच्यावर. काय नाही, रानाचा मालक आपल्याला बघितलं की खवळतो. हे ऊस आहे बघ, हे ऊस आहे, इकडं मका आहे आणि निघालोय वाटणं. कोंबऱ्यावर पाय देऊ नको. भीती वाटते बघा रानात न जाताना. खवळतात बघा. त्यांचं नुकसान केलं तर खवळतच असते, ते नाही नुकसान केलं तर. तर तुम्हाला सांगायला लागली होती, नवरदेवाचं वडील आलं होतं सकाळी तांदूळ घेऊन. मी त्यांना विचारलं की तांदूळ कशा काय देताय, म्हणलं ही द्यायचं ना पत्रिका. तर मला म्हणलं तांदूळ दिलं तर चालतंय. मग त्यांना चहा पाणीही केला, चहा पाणी पिलं. सांगत होतं लग्नाला ये, बांगड्याला ये, हळदीला ये. मी माझा प्रॉब्लेम सांगितला. मला म्हणलं माझ्याकडून ये. त्यांना वाटलं मी यायचीच नाही, पण मी जाणार होते ना. काय का असं ना, म्हणलं तुला जाऊन यायचं. मग आता त्यांना फोन केला, ये बांगड्या भरायला म्हणून निघाली या. नाही तर काय जणांना बराच आनंद झालाय. राधी लग्नाला यायची नाही, राधीला लग्नाला बोलवायचं नाही. दम भरला घ्या.
त्यांच्या आनंदावर सगळं पाणी पडायचं आहे का नाही. त्यांच्या आनंदावर पाणी पडायचं. चल मम्मी व्हिडिओ काढत मध्ये ती माणसं बनायची नाहीत काहीतरी व्हिडिओ काढताना. चल जाऊ कर ग. जा तू हो पुढं आली मी. बसू दे ग दम भरला मला. ह्या ढेकळात नाही याचं सुकाचं आहे का त्यात मध्ये कडनं ओलं रान आहे. कसं तरी आलोय कोंबारा वाचवत. तर मी सांगायला लागली होती बघा रान तुडवत गावाजवळ इकडं राहिलं एक गाव. आता चाललोय आम्ही लगीन घरी बांगड्या भरायला. नाही तर काय जणांना वाटेल की बिगर आमंत्रणाचं राधी चालली का काही. तसं काय नाही. आमंत्रण घेतल्याशिवाय मी निघत नसते, तुम्हाला पण माहितीच आहे. तर आली बघा लगीन घरी. इथं बांगड्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि बांगड्या पण भरल्या बघा. नाही म्हणलं बरं का, पहिल्या फोडायच्या नव्हत्या मला, पण म्हणलं नवीन भराव्या म्हणलं बांगड्या. तर इथं आमची मावशीबाई झोपली आहे निवांत. हे आमचे सासूबाई आणि मला म्हणते निघाले का. होय निघाले म्हणलं. आणि इकडं आमचे थोरले जाऊबाई. ह्या बांगड्या माझ्याकडे नव्हत्या. ह्यांच्या पण बांगड्या, ह्यांना पण भरपूर बांगड्या भरल्या त्या आणि कावीना पण भरपूर बांगड्या भरल्या त्या. आणि आता आम्ही निघालोय. जाऊ का व्हिडिओ लाईक करत जा. तर ही पण आमचे व्हिडिओ बघत असते. मला वाटलं पाहुणीच आहे, पुन्हा कळालं सुनबाई आहे म्हणून. लागलो होतो. थांब परत गेलेले लांब माघारी आली पुन्हा. तर आता त्या सासूबाईला बांगड्या भरायच्या होत्या, परत थांबली. नाहीतर आतापर्यंत निम्यात गेली असते. त्यांची बसली वाट बघत. तर भरल्या बघा बांगड्या. ही आता नखपालीची ती लावली आणि निघालोय आता. सण्या गेला पुढं निघून. सण्या पण आला होता आणि आमची माव सासूबाई आहे इकडं. आम्ही निघालोय माळावर. थांब म्हणत होत्या मला. मी म्हणलं घरी लय काम ही पडलं या. म्हणून निघालो या. तर त्या आत्याला दिलं बसवून. त्यांची मावशी आहे ना माझ्या, तर ह्यांच्या नातेवाईकांच्या पण आत्ता ओळखी ही पडायला लागल्या त्या. म्हणजे आतापर्यंत माझ्या ओळखी सुद्धा नव्हत्या. आम्ही निघालो होतो. गाडी थांबवली आणि निघालो. बांगड्या ही भरल्या, पुरीला बी भरल्या. खरंच मनानं डोळ्याला पाणी येतं. मग सगळी थांब म्हणायला लागली मला. हळदी ही ते आहे त्या इथंच जेवण हे करायचं. म्हणलं घरी लय काम पडलं. म्हणलं भांडी पडलं, ते धुणं पडलं, पाणीच नव्हतं ना. मग पाणी आताशी मी नेमकंच खाली यायला आणि पाणी चालू केलं. तर आली बांगड्या भरून. बया भंगारवाल्याचा भंगार पडलं गे. बिचाऱ्यानं आणलं होतं आपदत निपदत. आणि हा काय इथं अक्षरच्या घरी आली मी. लय जणांना अक्षरचं ध्यान होत होतं. तर हा का जाता मी चालली होती सरळ. म्हणलं पोरी खेळते तेव्हा. ठीक आहे. ही दुसरी पोरगी त्याची आणि ही पहिली पोरगी ही रिया. हा आता रिया शाळेत जाती. रियाची ही बहीण हाय. हो का ही बारकुशी रिया सारखीच आहे. आणि हो का ही अक्षय कुमार. सारखं किडक्यावानी काहीतरी उद्योग वाढवलेला असतोय त्यानं. कुठं तर धार पडलेला तर असतोय, काहीतरी झालेलं असतं. गेल्या वेळेस ऍक्सिडेंट झाला होता. आता काय झालं, आता क्रिकेट खेळायला गेला आणि हा काय असला पांगुळ गाडात घेऊन बसलाय. आता कसं काय करायचं. तेव्हा तरी जीवाला जप बाबा. 2 लेकरं आहे ते, त्यांना लहानाचं मोठं करायचंय. जावं युवा यायच्यात घरी अजून आपल्या. हाय चिंगळे पिंगळे कुठे गेले. प्रज्ञा गेली पळाली घरात. व्हिडिओ करायला काय होतं तुम्हाला. काय करायचं चावलं पण काय. हा काय त्याला मुहूर्तच काढत नाही. ते लागतच नाही मुहूर्त. काय करते बघू आपण. चला अगं व्हिडिओ का काढत नाही हिरोने. काय लाज वाटते
काय काढत जा व्हिडिओ व्हिडिओ. अगं मॉनिटाईज झालेली आयडी तुमचे लोक किती मेहनत करतात त्यांना आयडिया भेटत नाही त्या. आणि तू म्हणजे चालू आयडी चांगले सोडून दिले तुम्ही. काय बनवते काय लाज वाटते मला व्हिडिओ काढ. अगं ही काय बनवते? चिंचाचं पाणी तिला चिंचाचं पाणी पुरीला. पुरीला भेळमध्ये टाकून खायचं. हा हा भेळ बनवायला लागली होय. बरं बरं चला जाऊ का. अगं ओळख ना पळख पण तू तर मिठीच मारायला लागली का मला. चल बे ये जा आमच्या घरी. किती वेळ आहे शाळेत जाते ना. बर प्रज्ञाला लाज वाटते. अक्षा बसला काय खरं नाही सारखं त्याच्या मागं काय ना काय असतंयच बघा. चला जाऊ का. चल रे तुला चॉकलेट घेऊन देते. जा खाऊ दे. चल